नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 89. आर्यन एकाही फंक्शनसाठी आला नव्हता, जे विश्वजितच्या नजरेतून सुटलं नव्हतं. म्हणून त्याने आर्यनला कॉल केला होता. हॅलो मिस्टर विश्वजित, आज कशी काय आमची आठवण आली? आर्यनने विचारलं. तुम्ही एकाही फंक्शनसाठी आला नाहीत. मला वाटलं की तुम्ही दिल्लीला गेला असाल, म्हणून कॉल केला, विश्वजितने विचारलं. आमच्या पत्नी ऐकायला तयार नव्हत्या आणि आम्ही एकटे आलो असतो तर माहिरा आमच्यावर चिडल्या असत्या. म्हणून विचार केला की डायरेक्ट लग्नासाठी जायचं. बाय द वे, तुम्ही फ्री असाल तर आज डिनरसाठी घरी या. बरेच दिवस झाले आपली भेट झाली नाही. तुम्ही लग्नाच्या गडबडीत असाल म्हणून तुम्हाला कॉल केला नव्हता, आर्यन म्हणाला. मी नक्की येईल. त्यानिमित्ताने मला राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेता येईल, विश्वजित म्हणाला. तसा आर्यन हसायला लागला. सॉरी मिस्टर विश्वजित, रुही महाराष्ट्रीयन आहेत. त्यांना राजस्थानी जेवण बनवता येत नाही. हां, पण आमच्या मासचा राजस्थानी डिशेस खूप छान बनवतात. तुम्ही दिल्लीला याल तेव्हा तुम्हाला माच्या हातच्या जेवणाचा आस्वाद घेता येईल, आर्यनने सांगितलं. आता तर वहिनींची भेट घ्यावीच लागेल. विश्वजितने कॉल कट केला आणि बाहेर आला. त्रिशा समोरून येत होती. तिचा चेहरा रडवेला वाटत होता. काय झालं त्रिशा? विश्वजितने विचारलं. मी जगले काय आणि मेले काय, तुला काहीही फरक पडत नाही. उगाच खोटी काळजी दाखवू नकोस. त्रिशा जायला निघाली. विश्वजितने तिचा हात पकडला. आजकाल मी पाहतोय त्रिशा, तुझं कशातच लक्ष नाही. नक्की काय झालं आहे? विश्वजितने विचारलं. हे तू स्वतःच्या मनाला विचार. माझ्या बर्बादीचं कारण तू आहेस. तू माझी काय अवस्था करून ठेवली आहे. तू स्वार्थी आहेस म्हणून स्वतःचा विचार करत असतो. त्रिशा रडायला लागली होती. विश्वजितने रागात तिचे केस पकडले. तुला आधीच सांगितलं होतं की माझा नाद सोडून दे, पण तूच ऐकायला तयार नव्हती. तुला वाटत असेल की या जगात फक्त तूच दुःखी आहे, तर एकदा माझ्याकडे पहा. मग तुला समजेल की मी कोणत्या सिच्युएशनमधून जात आहे, विश्वजित म्हणाला आणि ती शांत झाली. सॉरी विश्वजित, तुझ्यासोबत जे काही झालं त्याला कुठेतरी मी जबाबदार आहे. तुम्हा दोघांची ताटातूट व्हावी ही माझीच इच्छा होती. पण आता मला समजलं की प्रेम हे जबरदस्ती होत नाही. तू कधी माझा नव्हताच विश्वा. मीच नको तो हट्ट करत बसले होते, म्हणून माझी अशी अवस्था झाली आहे. त्रिशाला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता. विश्वजितने तिला सोडलं. अजूनही वेळ गेलेली नाही. सावर स्वतःला, विश्वजितने तिच्या खांद्यावर थोपटलं आणि निघून गेला. ती फक्त त्याला जाताना पाहत होती. जेवण तयार आहे. तुमचे फ्रेंड अजून आले कसे नाहीत? आणि हा काव्य कुठं राहिला? आजकाल मी पाहते त्याचं बाहेर भटकणं जास्तच वाढलं आहे. तुम्ही त्याला सावरायला हवं. काकासा यांचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. ते आपल्यालाच दोष देतील. आरोही टॉवेलने हात पुसत किचनमधून बाहेर आली. हेच त्यांचे एन्जॉय करण्याचे दिवस आहेत. त्यांच्या वयामध्ये आम्ही पण असेच होतो. काकासा यांच्या कंपल्शनमुळे तो आपल्याजवळ आला आहे, आर्यनचं म्हणणं तिला पटत होतं. तुमचे फ्रेंड आल्यानंतर मला आवाज द्या. मी ध्रुवजवळ आहे. आरोही आतमध्ये निघून गेली. आर्यन TV बघत बसला होता. तितक्यात डोअरबेल वाजली. विश्वजित असणार हे त्याला माहीत होतं. त्याने दरवाजा उघडला. वेलकम मिस्टर विश्वजित, आर्यनने त्याला आतमध्ये घेतलं. मला उशीर तर झाला नाही ना, विश्वजितने विचारलं. आम्हाला उशिरा जेवण करण्याची सवय आहे. डोंट माइंड. डिनर आधी एक ड्रिंक घेतली तर चालेल ना, आर्यनने विचारलं. तुमच्या वाईफला प्रॉब्लेम नसेल तर आय डोंट माइंड, विश्वजित म्हणाला. दोघे बार काउंटरवर जवळ बसले. आर्यनने दोघांसाठी ग्लास भरले. लग्नाची तयारी कशी चालली आहे, आर्यनने विचारलं. आज मेहंदीचं फंक्शन आहे. घरी बसून मी बोर झालो होतो. बाय द वे, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, विश्वजित
सिरियस झाला होता. वी आर अ फ्रेंड, म्हणून जे काही असेल ते निसंकोच सांगा, आर्यन म्हणाला. अभिजितचं लग्न झाल्यानंतर मी लंडनला शिफ्ट होणार आहे, विश्वजितने सांगितलं. बट वाय मिस्टर विश्वजित? आय नो तुमची पर्सनल लाईफ कॉम्प्लिकेट आहे, पण इथे तुमची फॅमिली आहे, त्यांना तुमची गरज आहे. तुम्ही यातून मार्ग काढायला हवा. एका व्यक्तीच्या जाण्याने आयुष्य संपत नाही. मे बी तुमच्या लाईफमध्ये काहीतरी बेटर असेल, म्हणून तुमच्यावर ही वेळ आली आहे. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर मार्ग आपोआप सुटतील, आर्यन त्याची समजूत काढत होता. बराच विचार करून मी या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य इतकंच की यापुढे तुमच्या प्रोजेक्टवर अभिजित काम करेल. विश्वजित आपल्या निर्णयावर ठाम होता. लंडनमध्ये तुम्ही काय करण्याचा विचार केला आहे? आर्यनने विचारलं. तिथं एक छोटं गाव आहे. माझं उर्वरित आयुष्य मी तिथेच काढणार आहे. मला फक्त माझ्या भूतकाळापासून दूर जायचं आहे. विश्वजित निराश झाला होता. आर्यन त्याचं दुःख समजू शकत होता. आम्ही तुमच्या निर्णयाचं समर्थन करतो. तुम्हाला केव्हाही काही गरज लागली तर मित्र म्हणून आवाज द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आर्यनने त्याला धीर दिला. पण विश्वजितला कोणाची गरज नव्हती. तो फक्त आपल्या भूतकाळापासून दूर पळत होता. आम्ही जे म्हणालो त्याचा विचार करा. तुमच्या फॅमिलीला तुमची गरज आहे आणि तुमचे पण त्यांच्यावर प्रेम आहे, आर्यन म्हणाला. विश्वजितने फक्त हो मध्ये मान हलवली. तुमचं झालं असेल तर जेवण वाढायला घेऊ, तो आरोहीचा आवाज होता. हा आवाज तो कसा विसरणार होता? हे रुही, प्लीज कम मीट माय बेस्ट फ्रेंड, आर्यन म्हणाला. विश्वजित पाठमोरा असल्यामुळे तिला चेहरा दिसला नाही, पण विश्वजितने तिचा आवाज ओळखला होता. पण नंतर त्याला वाटलं की आपला गैरसमज झाला असेल, कारण या ठिकाणी आरोही असणं शक्य नव्हतं. ड्रिंक केल्यानंतर तुम्ही जेवण करत नाही, पण त्यांना भूक लागली असेल. आरोही त्याच्या मागे उभी होती. विश्वजितला मागे वळून पाहायला देखील भीती वाटत होती. डोंट वरी, जेवण केल्याशिवाय आम्ही त्यांना कुठेही पाठवणार नाही, आर्यन म्हणाला. हाय, मायसेल्फ मिसेस आरोही आर्यन राजपूत. तिने जशी आपली ओळख सांगितली, विश्वजित तिच्या दिशेने वळला आणि दोघांची नजर एकमेकांमध्ये गढून गेली. प्रेम, राग, क्रोध, मत्सर हे मानवी स्वभावातील चांगले आणि वाईट गुण आहे. पण विश्वजित या सर्वांच्या पुढे गेला होता, म्हणून आरोही समोर असूनही त्याने काहीच रिॲक्ट केलं नव्हतं. त्याच्यातील भावना त्याच दिवशी मरून गेल्या होत्या जेव्हा आरोही त्याला सोडून गेली होती. मीट माय ब्युटिफुल वाईफ, आर्यनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आरोही प्रचंड घाबरली होती. त्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. ती आपली खालीमान घालून उभी होती. नाव काय सांगितलं तुम्ही? विश्वजित जितका शांत होता त्यापेक्षा प्रचंड वादळ त्याने आतमध्ये दाबून ठेवलं होतं, जे फक्त आरोही समजू शकत होती. आरोही, आर्यनने सांगितलं. नो नो, यांनी जो इंट्रो दिला होता तो बेस्ट होता. विश्वजितची नजर तिच्यावर खेळली होती. मिसेस आरोही आर्यन राजपूत. आर्यन जसा म्हणाला, विश्वजितचा हातातील ग्लास हातात फुटला, ज्यामुळे आरोही घाबरली होती. ओ गॉड, तुम्हाला जखम झाली आहे. तुम्ही बसा, आम्ही फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. आर्यन निघून गेला. आरोहीची तिथे थांबण्याची इच्छा नव्हती, पण यावेळी तिचा नाईलाज झाला होता. मिसेस राजपूत, आरोही हे नाव तुम्हाला शोभत नाही. नाव चेंज केलं असतं तर मला वाईट वाटलं नसतं. विश्वजित होता होईल तितका स्वतःवर संयम ठेवून होता, कारण त्याला आर्यन समोर कोणताही तमाशा नको होता. कारण जे काही झालं त्यामध्ये त्याचा दोष नव्हता. तुमचा हात दाखवा, आर्यन आला आणि आरोही बाहेर गेली. मी ठीक आहे, मला निघायला हवं. विश्वजितचा श्वास रोखला गेला होता
आधी तुम्ही रिलॅक्स व्हा आणि जेवण केल्याशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही, नाहीतर तुमच्यामुळे आम्हाला पण जेवण मिळणार नाही. आर्यनने त्याच्या हातावर पट्टी बांधली. विश्वजितला कधी एकदा बाहेर पडतो असं झालं होतं. आरोहीने डिनर सर्व केलं. दोघे जेवायला बसले होते. आरोही तिथेच उभी होती. लग्नाआधी आम्ही महाराष्ट्रीयन जेवण ट्राय केलं नव्हतं. रुही आल्यानंतर आम्हाला त्यांच्या हातचं जेवण आवडायला लागलं आहे. रुही खूप छान जेवण बनवतात. आर्यन तिची तोंड भरून स्तुती करत होता. आरोही, विश्वजितने आवाज दिला. हा, आरोहीने पटकन हुंकार दिला. माझ्या बायकोचं नाव आरोही होतं. विश्वजितने तिच्याकडे पाहिलं. व्हॉट अ कोइन्सिडंट. आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं साम्य आहे, म्हणून इतक्या कमी वेळामध्ये आपली फ्रेंडशिप झाली आहे, आर्यन म्हणाला आणि आतून रडण्याचा आवाज आला. आरोही आत जाण्यासाठी निघाली. मला तुमच्या मुलाला भेटायचं आहे, विश्वजित म्हणाला आणि आरोहीला धडकी भरली. तो रडत आहे. पुन्हा केव्हा तरी भेटला तर बरं होईल. आरोही टाळाटाळ करत होती. काही प्रॉब्लेम आहे का, विश्वजितने विचारलं. ध्रुवला बाहेर घेऊन या, आर्यनने सांगितलं आणि तिचा नाईलाज झाला. विश्वजित असा का वागत होता हे तिला समजलं होतं. ध्रुवला 2 वर्ष कंप्लीट झाले आहे. आम्हाला आजही तो दिवस आठवतो जेव्हा ध्रुव आमच्या लाईफमध्ये आला होता. त्यांच्या जन्मानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आरोही आणि ध्रुव आमची लाईफ आहे. त्यांच्यामुळे आमच्या जगण्याला अर्थ आहे. आर्यन तोंड भरून बोलत होता. तेवढ्यात आरोही ध्रुव सोबत बाहेर आले. विश्वजित पहिल्यांदा त्याला पाहत होता. त्याने ध्रुवला जवळ घेतलं. रडत असल्यामुळे त्याचा नाकाचा शेंडा लाल झाला होता, ज्यामुळे तो क्यूट दिसत होता. त्याला पाहून विश्वजितच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. तुमचा मुलगा कोणासारखा दिसतो, विश्वजितने तिला विचारलं. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो आमच्यासारखा दिसतो. पण आरोही मान्य करत नाही. त्यांना वाटतं की आमचा मुलगा त्यांच्यासारखा दिसतो. आता तुम्हीच सांगा, आर्यनने विचारलं. माझ्यासारखा, विश्वजित पटकन बोलून गेला आणि आरोहीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तुम्ही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला, आर्यन हसत म्हणाला. आरोहीने पटकन ध्रुवला त्याच्याकडून घेतलं आणि आत निघून गेली. थँक्यू मिस्टर आर्यन. आजची रात्र मी कधीच विसरणार नाही, विश्वजितने शेक हँड केला आणि निघून गेला. जाताना त्याच्या मनात बरेच प्रश्न होते, ज्याची उत्तरं त्याला हवी होती. उद्या लग्न असल्यामुळे सर्वांची धावपळ चालली होती. विश्वजितचं डोकं सुन्न झालं होतं. तो आपल्या रूममध्ये चालला होता. कुठे होता भाई? आम्ही केव्हाची वाट पाहत होतो, अभिजित म्हणाला. आत्ताच्या आत्ता माझ्या रूममध्ये ये, राईट नाव, विश्वजित रागात म्हणाला. भाईंना अचानक काय झालं आहे? जान्हवीला काही समजत नव्हतं. मी पाहतो, तुम्ही पुढे निघा, मी आलोच, अभिजितने सांगितलं. त्याला पण टेन्शन आलं होतं. काय झालं भाई? अभिजितने विचारलं. मला आर्यन राजपूतची संपूर्ण माहिती हवी आहे. स्पेशली या 3 वर्षांमध्ये त्याने काय केलं याची माहिती काढ. मला त्याची पर्सनल लाईफ जाणून घ्यायची आहे, विश्वजित म्हणाला. बट भाई, त्यांच्या पर्सनल लाईफचा आपल्याशी काय संबंध? आपल्याला फक्त बिझनेस करायचा आहे, अभिजित म्हणाला. तुला जे सांगितलं आहे ते करायचं. तुझ्याजवळ जास्त दिवस नाही. तू एक काम कर, सिद्धार्थला सांग, तो हे काम चांगल्या प्रकारे करेल. विश्वजित थोडा रिलॅक्स झाला होता. अभिजितला त्याच्या अशा वागण्याचं कारण समजत नव्हतं. किती उशीर सिद्धार्थ? आपल्याला निघायचे आहे, जान्हवी घाई करत होती. पण उद्या लग्नात कोणते कपडे घालावे हेच त्याला समजत नव्हतं. हे जानू, शेरवानी की सूट, तुला काय आवडतं? सिद्धार्थने विचारले आणि तिने डोक्याला हात लावला. तुझं लग्न झालं आहे सिद्ध, म्हणून तू काहीही वेअर कर, काही फरक पडणार नाही, जान्हवी गालात हसत म्हणाली. काय यार तू,
लग्न झालं म्हणून माझी लाईफ संपली आहे का? तू राहू दे, मी अभिजितला विचारतो. अशा वेळी फ्रेंड उपयोगी पडतात, सिद्धार्थ म्हणाला. माझ्यासोबत चल. अभिजितने त्याचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन गेला. यार अभिजित, आता तू कुठे घेऊन चालला आहेस? सिद्धार्थ चांगलाच वैतागला होता. तुझ्याजवळ एक काम आहे आणि हे काम लवकरात लवकर व्हायला हवं, नाहीतर विश्वजित भाईचा राग तुला माहीत आहे. अभिजितने त्याला घडलेला प्रकार सांगितला. मी आधीच्या जन्मात असं काय पाप केलं होतं म्हणून मला अशी शिक्षा मिळत आहे? माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न सोडून मी कुठेही जाणार नाही. तो आर्यन का कोण त्याची माहिती नंतर काढता येईल. सिद्धार्थ वैतागला होता. प्लीज सिद्धार्थ, विश्वजित भाईचा स्वभाव तुला माहीत आहे. काहीतरी स्ट्रॉंग कारण असल्याशिवाय ते कोणतीही गोष्ट करत नाही. तुला आजच दिल्लीला जावं लागेल, अभिजितने सांगितलं. ओके फाईन, जातो मी. आधी ती माहिरा आणि आता तू, तुम्हा सर्वांना मीच का दिसतो ते समजत नाही. सिद्धार्थ आपल्या रूममध्ये गेला. पण विश्वजितला अचानक काय झालं होतं हेच अभिजितला समजत नव्हतं. आज अभिजितचं लग्न होतं. आर्यन आणि काव्य तयार झाले होते. आरोही आपल्या रूममधून बाहेर आली नव्हती. आरोही पाटील फॅमिली समोर आल्यानंतर अनर्थ होणार होता आणि याचा इफेक्ट अभिजित आणि माहिराच्या लाईफवर पडणार होता. आजचा दिवस दोघांसाठी खास होता. अशात तिला कोणत्याही प्रकारचं विघ्न नको होतं. तुम्ही अजून तयार झाला नाहीत? आर्यनने विचारलं. मी कुठेही येणार नाही, तुम्ही जा. आरोही चांगलीच घाबरली होती. चला ना भाभीसा, आम्हाला महाराष्ट्रीयन लग्न पाहायचं आहे, काव्य म्हणाला. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? मला कुठेही यायचं नाही, जा तुम्ही, आरोही त्याच्यावर ओरडली. रिलॅक्स रुही, तुम्ही हायपर होऊ नका. तुमची तब्येत ठीक नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊयात, आर्यनने विचारलं. माझं डोकं दुखत आहे, प्लीज जा तुम्ही, मला एकांत हवा आहे. आरोहीचा मूड पाहता तो शांत झाला. तुम्ही आराम करा. काही हवं असेल तर आम्हाला कॉल करा. आर्यनने तिला शांत केलं. तिने हो मध्ये मान हलवली. आर्यनने काव्याला इशारा केला आणि दोघेही निघून गेले आणि आरोही मोठमोठ्याने रडायला लागली. काल विश्वजितला समोर पाहून तिच्या भावना उफाळून आल्या होत्या. तिने किती मोठी चूक केली होती याची प्रचिती तिला आली होती. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.